धुळे शहरात आज ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपक केदार यांच्या नेतृत्वात संविधान आणि आरक्षण बचाव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून शासनाने अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा डाव तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पॅथर स्टाईलने धडक देण्याचा खळबळजनक इशारा देण्यात आला आहे। या यात्रेच्या समारोपप्रसंगी केदार यांनी ईव्हीएम व इतर प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधी इंडिया आघाडीवरही सडकून टीका केली। तसेच नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ईव्हीएम हटवून निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि जगातील बौद्ध धर्मियांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगया महाविहाराचा ताबा पूर्णपणे बौद्ध समाजाकडे द्यावा, अशा अत्यंत आक्रमक व प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत। आरक्षण विरोधी सरकार हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांना कुणालाही न्याय द्यायचा नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्यायाची हत्या करायची। त्याच्यामुळे आज आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करतोय की या सरकारने दंगलीचा ट्रॅप रचलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि SC STचं विघटन करून विघटनवादी RSSनी या ठिकाणी समाजद्वेष पसरवण्याचा एक राजकीय आणि सामाजिक खेळ केलेला आहे। त्याला एक्सपोज करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा आहे। मी या माध्यमातून राज्य सरकारला मागणी करतोय की आमचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत। पेट्रोल डिझेलच्या महागाईबद्दल बोला, गॅसच्या महागाईबद्दल बोला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोला, बेरोजगारांच्या नोकरीबद्दल बोला, खाजगीकरणाबद्दल बोला, बोधगया बौद्धांच्या ताब्यात देण्याचं करोडो लोकांनी आंदोलन केलं, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या। या ठिकाणी नीट पेपर लीक करून जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात। धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी या वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला आम्ही छेद देण्यासाठी लोकांची जनजागृती करण्यासाठी हे आमचं या माध्यमातून आंदोलन आहे। मी महाराष्ट्रातल्या जनतेला जागरूक करतोय की आपल्याला दंगली करायच्या नाहीत, समाज भावना दुखवायच्या नाहीत। हा सरकारचा ट्रॅप आहे, हे कुणाला काही देऊ शकत नाहीत आणि म्हणून जर यांना द्यायचंच असतं तर 3 वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते झाले, निदान 1 वेळेस तरी मातंग समाजाचा मुख्यमंत्री त्यांनी केला असता। संघप्रमुख हा फक्त ब्राह्मण होतोय, तो दलित आदिवासी झाला असता। मंदिरातली जी दानपेटी आणि मंदिरातला जो सत्ता आहे त्याचं वर्गीकरण केलं असतं, जमिनीचं वाटप केलं असतं, आरोग्य आणि शिक्षण मोफत दिलं असतं। यांना काहीच करायचं नाही। हिंदू धर्माची त्या ठिकाणी लोकसंख्येच्या जनगणनेत संख्या वाढवावी म्हणून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तुम्ही हिंदू राहिलात तर तुमचा अधिकार जिवंत राहतील, अशा पद्धतीची धमकी आदिवासी आणि दलितांना दिली आणि तोच अजेंडा मी एक्सपोज करण्यासाठी महाराष्ट्रात फिरतोय। नांदेडच्या बिलोलीपासून यात्रा सुरू झाली, आज धुळेला आली, पश्चिम महाराष्ट्रात जाणार आणि जर लवकरात लवकर सरकारने भूमिका घेतली नाही तर अचानकपणे पॅन्थर स्टाईल वर्षा बंगल्यावरती सुद्धा धडकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। हा गर्भित इशारा मी देतोय कारण आमचं अस्तित्व आरक्षण आहे, संविधान आहे। आगीशी खेळण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये कारण आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही। हा अतिशय गर्भित इशारा या माध्यमातून